म्हणजे देव तर मी बघितला नाही. मला नाही वाटत आपण कोणी देव बघितला. देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय. आपण या लोकशाहीत वावरतोय. आणि कोणी पण उठायचं, काही पण वक्तव्य करायचं. प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आमचे आराध्य दैवत आहे. पक्ष कुठला जरी असला, ते पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे. पण पक्ष कुठला जरी असला, सामाजिक, राजकीय जे काय संघटना असतील सगळे महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात. आज जे अनेक बरेच आता जे काही प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया मधनं वाचण्यात येतं, तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं? या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थाकरता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतो मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा, शहाजी महाराजांची म्हणा, संभाजी महाराजांची, धर्मराजांची जर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल, तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक, महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील? आणि कारण काय? प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू, चौकशी. इनफ. चौकशी बिवकशी नाही. जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे. शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा. किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन PIBI नाही, DYSPच्या रँकच्या ऑफिसरनी करावं.